नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे पित्ताशयाचे विकार. पित्ताशय हा पेयर फळाच्या आकारासारखा अवयव आहे. त्याची रुंदी 5 सेंटीमीटर आणि लांबी 10 सेंटीमीटर असते. ते यकृताच्या खाली उजव्या बाजूला असते. यकृतामध्ये निर्माण झालेला बाईल नावाचा पित्तरस साठवून ठेवते. हे पित्ताशयाचे महत्त्वाचे काम असते. या पित्तरसात बाईल क्षार आणि बाईल आम्ल हे 2 घटक असतात. शिवाय रंगद्रव्ये आणि कोलेस्ट्रॉल ही असते. स्निग्ध पदार्थाचे पचन आणि शोषण आणि अ, ड, ई, के जीवनसत्वे, खनिजे आणि कॅल्शियम याचे शोषण करायला पित्तरस मदत करते. जेवणाच्या मधल्या काळात पित्ताशय भरलेले आणि शिथिल असते. परंतु अन्न जेव्हा आमाशयातून डिओडेनम भागामध्ये पचण्यासाठी येते तेव्हा श्लेष्मापटलातून कोलिसिस्टोकेनिन नावाचे हार्मोन तयार होते. हे हार्मोन रक्तामधून पित्ताशयात जाते तेव्हा पित्ताशय आकुंचन होते आणि पित्तरस बाहेर पडून एका नलिकेतून डिओडेनम मध्ये जातो. पित्ताशयाचे महत्त्वाचे 2 विकार आहेत. पित्ताशय 10 त्याला इन्फ्लामेशन म्हणतात आणि पित्ताशयामध्ये खडे होणे त्याला पित्ताशयामध्ये आश्म असे म्हणतात. पित्तरसामध्ये काही दोष निर्माण झाला तर त्याचे खडे होतात. सुरुवातीला ते बारीक असतात, नंतर हळूहळू त्यावर थर साचत जातात आणि खडे आकाराने मोठे होतात. पित्ताशयाच्या आतील भागाचा क्षोभ झाला किंवा झीज झाली तर त्यामुळे सुद्धा खडे तयार होतात. पित्ताश्म होण्याचे प्रमाण लठ्ठ स्त्रियांमध्ये जास्त असते. याची लक्षणे काय आहेत? अपचन, वायू प्रकोप, जेवणानंतर पोट खूप भरल्यासारखे वाटणे, बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे, अस्पष्ट दिसणे अशी याची लक्षणे दिसतात. स्निग्ध पदार्थ सहन न होणे, चक्कर येणे, कावीळ, रक्तक्षय, चेहऱ्यावर मुरमे अशी इतर कारणे आहेत. रक्तवाहिन्या फुगणे, मूळव्याध, सूक्ष्म रक्तवाहिन्या फुटणे अशी लक्षणे पित्ताशय विकारामध्ये दिसतात. आता याची कारणे काय आहेत? आहारामध्ये स्निग्ध पदार्थ आणि कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके जास्त प्रमाणात असतील तर पित्ताशयाचे विकार होतात. यकृत आणि पित्ताशयाच्या कार्यामध्ये बिघड झाला तर पित्ताशयाचे विकार होतात. स्निग्ध पदार्थ जास्त खाण्यामुळे या विकाराची सुरुवात होते. अनारोग्य, आनुवंशिकता, मानसिक ताण, पाठीचा मणका सरकणे, शरीराची ठेवण अयोग्य असणे, तणावयुक्त स्नायू यामुळे पित्तरसाच्या प्रवाहामध्ये अडथळा येतो. पित्ताशयाचे खड्याचे प्रकार. पित्ताशयामध्ये 3 प्रकारचे खडे असतात. हे प्रकार कारणे आणि निर्मिती यावरून ठरतात. कोलेस्ट्रॉलचे खडे. कोलेस्ट्रॉल आणि पित्तक्षार यांच्या प्रमाणात बदल झाला तर हे खडे होतात. रंगद्रव्ये म्हणजे पिगमेंट, बाईल पिगमेंटचे खडे आणि बाईल सॉल्ट हे जे खडे. काही रक्त विकारामुळे लाल पेशीचे विघटन होते आणि बाईल सॉल्ट आणि बाईल पिगमेंट हे जे खडे तयार होतात. मिश्र खडे. पित्तरसाच्या प्रवाहामध्ये अडथळा आला तर हे खडे तयार होतात. कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम, बाईल सॉल्ट, बाईल पिगमेंट म्हणजे बिलिरुबिन यांचे थर साचून हे खडे तयार होतात. आता याच्यावर उपचार काय? पित्त खडे फार मोठे असतील किंवा बऱ्याच दिवसांचे असतील तर त्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. लहान खडे मात्र निसर्ग उपचाराने निघून जातात. बीट, लिंबू, द्राक्ष या रसांचा काही दिवस यांचा रस घ्यावा. आहारामध्ये पौष्टिक घटक असावेत. दूध, शाकाहार असा असावा. कच्च्या आणि शिजवलेल्या भाज्या, भाज्यांचे रस आणि फळे ही आहारामध्ये असावीत. थोडे दही, पनीर आणि 1 चमचाभर बदाम तेल हे दिवसातून 2 वेळा घ्यावे. तेलामुळे पित्तरस आणि लायपेज या निर्मितीला चालना मिळते. या एन्झाईममुळे
स्निग्ध पदार्थाचे पचन होते. मांसाहार, अंडी, प्राणीजन्य पदार्थ, अनैसर्गिक स्निग्ध पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, तळलेले पदार्थ खाऊ नयेत. रिफाईंड कार्बोदके, साखर, मीठ, दारू, शीतपेय, केक, पुडिंग, आईस्क्रीम, कॉफी व लिंबू वर्गातील फळे खाऊ नयेत. रुग्णाने दिवसातून 3 वेळा जेवण्यापेक्षा अनेक वेळा थोडे थोडे खावे. पित्ताशयाचा विकार असणाऱ्या रुग्णाने खालीलप्रमाणे आहार घ्यावा. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध किंवा ताज्या फळांचा रस घ्या. नाश्त्यामध्ये ताजी फळे, कोंड्यासह कणकेची पोळी, 1 पेलाभर स्किम दूध पावडर दूध. मधल्या सकाळी ताज्या भाज्यांचा किंवा फळांचा रस घ्या. जेवणामध्ये भाज्यांचे सूप, कच्च्या कोशिंबिरी, त्यावर लिंबाचा रस, बदाम तेल आणि ताजी फळे खावा. रात्रीच्या जेवणामध्ये भाज्यांचे रस, 1 किंवा 2 हलक्या शिजवलेल्या भाज्या, भाजलेला बटाटा, लहान तांदूळ, कोंड्यासह कणकेची पोळी, पेलाभर ताक. जलशिक्यता. यकृत आणि पित्ताशयाचा रक्तपुरवठा सुधारण्यासाठी थंड आणि गरम पाण्याच्या वाफेने पोट शेकून काढावे. त्यामुळे पित्ताशयाचे आकुंचन होते आणि पित्त रसाचा प्रवाह सुधारतो. थंड कटी स्नानामुळे पोटाच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. पोटावर गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने किंवा शेकल्याने पित्ताशयाच्या वेदना कमी होतात. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी कोमट पाण्याचा इनिमा घ्यावा. व्यायाम करणे आवश्यक आहे, नाहीतर अपचन होते. मग त्याचा परिणाम पित्ताशयावर होऊन पित्ताशयात खडे होऊ शकतात. सर्वांगासन, पश्चिमोत्तासन, शलाभासन, धनुरासन, भुजंगासन ही आसने करावीत, म्हणजे पित्ताशय विकाराचा त्रास होणार नाही. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.